गाव टाकणी दर 3 वर्षांनी येणारी, घराघरातील प्रत्येकाला गावाबाहेर घेऊन जाणारी, श्रद्धा की अंधश्रद्धा मनाला शिवू न देणारी, अशी एकमताने घडणारी एकमेव गोष्ट म्हणजे आपली कुसुंबळे ग्रामपंचायतीची गाव टाकणी. 3 वर्ष अशुद्ध झालेलं गाव एका दिवसासाठी का होईना शुद्ध प्रसन्न करणारी आमची ही गाव टाकणी. पूर्वी नित्य नेमाने येणारे प्लेग, नारू, देवी अशा रोगांचे साथ, त्यामुळे रोगराईने गाव दूषित होऊन जायचं. त्याच्या शुद्धीकरणासाठी केलेला हा अट्टाहास. एक दिवस गाव सोडून घराबाहेर राहायचं असतं. चिल्ली पिल्ली, कुत्री मांजरी यांनाही खरं तर बरोबर न्यायचं असतं. गावकीच्या पाटलाच्या हाकेसरशी गावाच्या वेशीवर जमायचं असतं. दारं खिडक्या सताड उघड्या ठेवून घराबाहेर पडायचं असतं. घराघराचा ताबा देवांच्या स्वाधीन करून निघायचं असतं. खलाटीतील झाडे, पेंढ्याचे मांडव, देवळांचा परिसर माणसाच्या सहवासात अगदी जत्रेसारखा फुलून येतो. मनामनातील सुखदुःख, अडीअडचणी या साऱ्यांचा त्या दिवशी न चुकता विसर पडतो. गावातल्या गृहिणी तेल, तिखट, मीठ, पीठ, साखर, पूड, गाडगी मडकी मोठ्या हाऱ्यात म्हणजे टोपल्यात घेऊन गावाबाहेर मार्गस्थ होतात. तर पुरुष वर्ग दुपारच्या उन्हाला आडोसा करण्यात गर्क झालेले दिसतात. ओल्या बाळंतिणीच्या खाटा नियाण होत राहतात. तर खाटेला खिळलेल्या वृद्धांच्या पालख्या वाहण्यात तरणी पोरे स्वतःला धन्यता मानत असतात. उघडी घरे दारे घरच्या देवांच्या हवाली केली जातात आणि घरचे दारचे देव सुद्धा वचनाला जागत असतात. इतर दिवशी चोरी मारी हा प्रकार घडत असेलही, पण त्या दिवशी अजून तरी चोरीचे गालबोट लागलेले आठवत नाही. खलाटीत तीव्र उन्हातान्हात माणसे मस्त आपापल्या वळचणीला मजा करीत बसतात. आंबा, जांभूळ यांचा तोंडाशी चाळा करत गप्पात रंगून गेलेले दिसत असतात. कुणाच्या वळचणीला पुरी भाजीचा खुमासदार वास, तर कुठून नारळी भाताचा गंध पसरलेला असतो. तर कोणाच्या चुलीवर कच्च्या आंब्यांच्या लोणच्याचा टोप कळताना दिसत असतो. एकाच ठिकाणी 10-12 कुटुंबे सहभोजनात मग्न झालेले दिसून येतात. जसे गौरी गणपती घरात आल्यागत संचारत राहतात. प्रत्येकाची विरंगुळ्याची व्याख्या थोडी वेगळी असते. तरुण रक्त झुडपाच्या आड थंडगार बियर मस्त रिचवीत बसतात. तर पोरीबाळी नाच गाण्यात मशगूल होतात. होता होता दिवस मावळतीला जाऊ लागतो आणि पुन्हा एकदा मांडलेला संसार आवराआवर करण्यात बाई माणूस मग्न होऊन जातो. ढोल वाजू लागतो. सारा गाव वेशीवर जमा होतो. कोणाच्या अंगात मरी आई, तर कोणाच्या अंगात वेशीवर असणारा बाप्पा, अशा असंख्य देवदेवता हुंकार देत खेळू लागतात. वाजत गाजत वेस ओलांडून त्या देवासोबत गावकरी मंडळी आपापल्या घरी परतू लागतात. मस्त रात्री खाण्याच्या मटणाचा बेत आखण्यात रममान होऊन जातात. अशी आमची टाकलेल्या गावाची कहाणी परिपूर्ण होत जाते आणि प्रत्येक गाव टाकणी मनामनाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळं स्थान निर्माण करून बसते.